आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। कोडगू येथे रिसॉर्टमध्ये तिघांचे मृतदेह आढळले। काँग्रेस नेत्यांना लक्ष करत छापे घातल्याची टीका। काँग्रेस सरकार हे भ्रष्टाचाराचे सरकार असल्याची प्रल्हाद जोशी यांची टीका। अथणी जिल्ह्याच्या मागणीसाठी उद्या संघर्ष यात्रा। बेळगावच्या युवकांकडून गडभ्रमंती। लोंढा माडिकुंजी रस्त्यावर अपघातात दोघे जखमी। निपाणीत मराठा समाज वधूवर परिचय महामेळावा संपन्न। सतीश जारकीहोळी यांनी केले मराठी शाळेबाबत वक्तव्य। सार्वत्रिक आरोग्य आंदोलन सरकारला निवेदन। दत्त जयंतीनिमित्त आडीत 18 पासून परमाप्ती विचार महोत्सव। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कर्नाटकातील कोडगू येथील एका रिसॉर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। या रिसॉर्टमध्ये फिरायला आलेल्या तिघांचा मृतदेह खोलीत आढळून आला। या मृतांमध्ये 11 वर्षाच्या मुलीसह तिच्या आईवडिलांचा समावेश आहे। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ धाव घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। केरळच्या कोट्टायम येथील रहिवासी असलेले विनोद, पत्नी झुबी अब्राहम आणि मुलगी जोहान हे कोडगू येथील एका रिसॉर्टमध्ये फिरण्याकरिता आले होते। या कुटुंबाने शनिवारी जंगल आणि डोंगराळ प्रदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिसॉर्टमध्ये चेक इन केले, परंतु त्याचा मृतदेह खोलीत आढळून आला। पोलिसांनी चौकशी केली असता हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं, कारण त्यांना या खोलीत सुसाईड नोट सापडली आहे। काँग्रेस नेत्यांना लक्ष करत छापे घातल्याची टीका। बेनामी पैसा कमावणे हे चुकीचेच आहे, तशांना शिक्षा झालीच पाहिजे। मात्र सध्या काँग्रेस नेत्यांना लक्ष करत IT छापे टाकण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला। बंगळुरूमध्ये रविवारी विधानसभेचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस निजलिंगप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला। झारखंडमधील काँग्रेस खासदाराच्या घरी IT छाप्याच्या माध्यमातून पैसा सापडला असून अल्पसंख्याकांसाठी आर्थिक सुविधा नसलेल्या काँग्रेस नेत्यांच्या घरात प्रचंड पैसा मिळत असल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष विजेंद्र यांच्या वक्तव्यावर सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली। बेनामी पैसा मिळवणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचेच आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। मात्र काँग्रेस पक्षालाच लक्ष करून IT छापे टाकले जात आहे, असे ते म्हणाले। काँग्रेस सरकार हे भ्रष्टाचाराचे सरकार असल्याची प्रल्हाद जोशी यांची टीका। काँग्रेस सरकार हे आत्मसंतुष्ट आणि भ्रष्टाचाराचे सरकार असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली। शहरात बोलताना ते म्हणाले की एकमेकांवर चिखलफेक होताना दिसली तर हे आत्मसंतुष्ट सरकार आहे। BK हरिप्रसाद यांनी स्पष्ट करावे की काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक नाही, याबाबत आपण स्वतः बोललो असल्याचे ते म्हणाले। राज्य सरकारचे राज्यातील नियंत्रण सुटत आहे। राज्यात सरकारून 6 महिने झाले आहेत, मात्र त्यांची परस्पर चिखलफेक थांबत नाही। चिखलफेक गटबाजीचा सरकारवर परिणाम होत आहे, याचा परिणाम सरकारच्या कारभारावर होत राहतो, असे ते म्हणाले।
अथणी जिल्ह्याच्या मागणीसाठी उद्या संघर्ष यात्रा. अथणी जिल्ह्याच्या मागणीसाठी गेल्या 1 दशकापासून संघर्ष सुरू आहे. जिल्हा घोषणेच्या मागणीसाठी उद्या सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी भव्य अथणी जिल्हा संघर्ष यात्रा काढून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अथणी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत तोडकर यांनी दिली. अथणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना तालुक्यातील सर्व धर्माचे धर्मगुरू, मान्यवर, सर्व नागरिक, व्यापारी संघटनांचे नेते यांनी निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन अथणी जिल्हा संघर्ष यात्रा यशस्वी करावी, अशी विनंती अथणी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत तोडकर यांनी दिली. जनतेने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन अथणी जिल्ह्याच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेत अथणी जिल्हा संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावच्या युवकांकडून गड भ्रमंती. बेळगावच्या हिरो एक्स ट्रेकर्सच्या 25 युवकांनी शुक्रवारी बेळगावमधून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत गड भ्रमंतीला सुरुवात झाली. बेळगाव येथून रायगड, महाड, प्रतापगड, मार्लेश्वर, संगमेश्वर, कुरणेश्वर मंदिर, गणपतीपुळे, पन्हाळा, ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन रविवारी सायंकाळी बेळगावला रवाना झाले. नारायण धोत्रे यांच्या मार्गदर्शनानुसार गड भ्रमंतीला सुरुवात झाली. यावेळी परशुराम चौगुले, सूरज सोमनाचे, अरुण पाटील व हिरो एक्स ट्रेकर्सचे कार्यकर्ते भाग घेतले होते. लोंढा माडीगुंजी रस्त्यावर अपघातात दोघे जखमी. कामतगाव माडीगुंजी जवळील बालके येथे दुचाकी आणि इको कार यांच्यात झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाले. लोंढ्याहून खानापूरकडे जाणाऱ्या इको कारची गुंजीकडून कामतगावकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात दुचाकी चालक आणि इको कार चालक दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. निपाणीत मराठा समाज वधूवर परिचय महामेळावा संपन्न. निपाणी येथील शुभकार्य वधूवर सूचक संघ आणि न्यायनिवाडा लोकनेता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनामध्ये मराठा समाज वधूवर परिचय महामेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव वसंतराव मुळीक उपस्थित होते. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर वधूवर सूचक मेळाव्याचे संयोजक दादासाहेब खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. सतीश जारकीहोळी यांनी केले मराठी शाळेबाबत वक्तव्य. देशाला स्वातंत्र्य मिळताच मुचंडीत सुरू झालेल्या सरकारी मराठी शाळेचे योगदान मोठे आहे. या शाळेत शिकलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवला आहे. एकाच ठिकाणी मराठी व कन्नड शाळा असणे ही विशेष बाब आहे. या शाळेच्या प्रगतीत STMC सदस्य आणि ग्रामस्थांचे योगदान निर्णायक ठरले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. मुचंडी येथे सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विभागीय कार्यकारी अभियंता संजीव कुमार हुलकाई आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत सादर केले. सार्वत्रिक आरोग्य आंदोलन सरकारला निवेदन. सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत. सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटक या संस्थेतर्फे येत्या सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौध येथे सरकारला सादर केले जाणार आहे, अशी माहिती धारवाडचे ENT सर्जन डॉक्टर गोपाळ दबाडे यांनी दिली. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. दत्त जयंती निमित्त आडीत 18 पासून परमाब्धी विचार महोत्सव. निपाणी तालुक्यातील आडी येथील संजीवनगिरी डोंगरावरील श्री दत्त देवस्थान मठात श्री दत्त जयंती निमित्त सोमवार ते मंगळवार अखेर परमाब्धी विचार महोत्सव होणार आहे. त्यानिमित्त आठवडाभर प्रवचन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या काळात देशभरातील साधू संतांची उपस्थिती लाभणार आहे. सोमवारी सकाळी कलश वीणा पूजनाने महोत्सवास प्रारंभ होणार आहे. या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात.
पूर्ण दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूयात पुढील बातमीकडे। समर्थनगर पहिला क्रॉस येथे चिमुकल्यांनी साकारलेल्या कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले। प्रारंभी मीनाताई बेनके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे उद्घाटन केले। यावेळी चिमुकल्यांनी साकारलेल्या संपूर्ण किल्ल्याची माहिती यांना दिली। यावेळी चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व इतिहास माहिती असल्याने चिमुकल्यांचे कौतुक केले। स्वसहाय्य गटांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। कौशल्य विकास उद्योजकता खाते, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार्स हायस्कूल मैदानावर प्रदर्शन भरवण्यात आले आहे। महिला स्वसहाय्य गटाने तयार केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन भरवण्यात आले आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते बुधवारी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। प्रदर्शनात राज्यातील 31 जिल्ह्यांमधील महिला स्वसहाय्य गटाने तयार केलेल्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत। प्रदर्शन स्थळावर उभारण्यात आलेल्या मंचावर फॅशन शो, लोकनृत्य, शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत। प्रदर्शन बुधवारपर्यंत चालणार असून दररोज सायंकाळी 6:30 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। वकिलाच्या खून प्रकरणी सोमवारी खानापुरात आंदोलन। गुलबर्गा येथे वकिलाचा निखरून खून करण्यात आल्यामुळे बार असोसिएशन खानापूर यांच्या वतीने सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी वकिलांनी काम बंद आंदोलन छेडले आहे व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे। त्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या खटल्याची सुनावणी तसेच निकाल देऊ नये यासाठी बार असोसिएशनच्या वतीने खानापूर न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवेदन दिले आहे। सदर निर्णय 8 डिसेंबर रोजी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने न्यायाधीशांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती वकील संघटनेचे कार्यदर्शी ॲडव्होकेट मारुती कदम यांनी दिली आहे। बिजगर्णी ग्रामपंचायतीत PDO नियुक्तीची मागणी। बिजगर्णी ग्रामपंचायतीचे पंचायत विकास अधिकारी हर्षवर्धन राठोड यांची महिन्यापूर्वी बदली झाली आहे, परंतु अजूनही या ग्रामपंचायतीमध्ये नव्या PDOची नियुक्ती करण्यात आलेली नाही। गेल्या 2 महिन्यापासून ग्रामपंचायत सचिव देखील कार्यालयात नियमितपणे येत नसल्याने गावातील विकास कामांवर परिणाम जाणवला आहे। बेळगुंदीनंतर मोठी ग्रामपंचायत म्हणून बिजगर्णी ग्रामपंचायत ओळखली जाते। बिजगर्णी, यळेबेल, कावळेवाडी या गावांचा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात समावेश आहे। तब्बल महिन्याचा कालावधी उलटला तरी या पंचायतीत PDOची नेमणूक केली नसल्याने पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सर्वच गावांची सार्वजनिक व वैयक्तिक शासकीय कामे खोळंबली आहेत। तांत्रिक कामामुळे काही रेल्वे थांबे रद्द। हुबळी विभागात सुरू असलेल्या काही तांत्रिक कामामुळे काही गाड्या अंशतः रद्द झाल्या आहेत। रेल्वे क्रमांक 17333 मिरज कॅसल रॉक रेल्वे शुक्रवारपासून 31 जानेवारीपर्यंत लोंढा ते कॅसल रॉक दरम्यान रद्द करण्यात आली आहे। त्यानुसार ही रेल्वे लोंढा स्थानकावर थांबेल, तिथूनच मिरजसाठी धावणार आहे। तीनही घाट व कॅसल रॉक ही स्थानके रद्द केली आहेत। रेल्वे क्रमांक 17334 कॅसल रॉक मिरज एक्सप्रेस 8 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत कॅसल रॉक लोंढा दरम्यान अंशतः रद्द केली आहे। त्यानुसार ही गाडी कॅसल रॉक ऐवजी लोंढा स्थानकातून निघणार असून कॅसल रॉक ते तीनही घाट येथे थांबा नसणार आहे।
लोक अदालतीत निपाणीत अनेक प्रकरणे निकाली. निपाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत समुपदेशन केल्यानंतर 4 घटस्फोटीत तर घरगुती भांडणातून विभक्त झालेल्या 2 अशा 6 जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पूर्तता करून या जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला. यामध्ये 4 जोडप्यांनी अर्ज केला होता तर अन्य 2 जोडप्यांनी घरगुती भांडणातून विभक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. वरिष्ठ स्तर न्यायाधीश प्रेमा पवार यांनी 4 घटस्फोटीत जोडप्यांचा दावा यशस्वीपणे हाताळून संबंधित जोडप्यांचे समुपदेशन केले. बीम्समध्ये उद्या रक्तदान शिबिर. अलायन्स क्लब इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटी बीम्स रुग्णालयातर्फे सोमवारी सकाळी 9 वाजता बीम्स रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनाला विधानसभा अध्यक्ष UT कादर, आमदार मंजुनाथ भंडारी, राजीव सेठ, बीम संचालक अशोक कुमार शेट्टी, डॉक्टर SB कुलकर्णी, अलायन्स क्लब इंटरनॅशनल अध्यक्ष ॲडव्होकेट दिनकर शेट्टी, संचालिका डॉक्टर नवीना शेट्टीकार आदी उपस्थित राहणार आहेत, असे अध्यक्ष प्रभाकर शेट्टी आणि मारुती जोई यांनी कळवले आहे. मंडोळी हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी येथील मंडोळी हायस्कूलच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य यल्लाप्पा कणबरकर यांच्या अध्यक्षतेखाली या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याची सुरुवात स्वागत गीताने झाली. मुख्याध्यापक GP पिसाळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात यावर्षी होणाऱ्या 10वीच्या 3ही परीक्षांबद्दल उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच पालकवर्गाला देखील त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या सचिवपदी मुबीन मुजावर यांची निवड. बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव म्हणून मुबीन अब्दुल अजीज मुजावर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष के अब्दुल जब्बार यांच्या मान्यतेने बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी व जिल्हा ग्रामीण काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष राजा सलीम काशिमनवर यांनी हे नियुक्तीपत्र दिले. चिकोडी जिल्ह्यासाठी उद्या मोर्चा. चिकोडी जिल्ह्यासाठी सोमवार दिनांक 11 रोजी चिकोडीत भव्य मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. शहरातील PWD सभागृहात जिल्हा आंदोलन समिती, चिकोडीचे नगरसेवक, बार असोसिएशनचे सदस्य, व्यापारी तसेच विविध संघटनांची बैठक झाली. तीत मोर्चा काढून सरकारवर दबाव टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चिकोडी चरमूर्ती मठाचे संपादना स्वामी होते. सोमवारी सकाळी 10:30 वाजता चिकोडी बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात होईल. रामतीर्थ नगरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण. रामतीर्थ नगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक तसेच विविध खेळांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री B. नागेंद्र यांनी दिली. त्यांनी क्रीडांगणासाठीच्या नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. नेहरू नगर येथील जिल्हा क्रीडांगणाचा 2026 मध्ये करार संपणार असून यानंतर या मैदानावर केली संस्था ताबा मिळवणार आहे. त्या अगोदर बेळगाव शहरात सुसज्ज असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण निर्माण व्हावे यासाठी राज्याचे क्रीडामंत्री B. नागेंद्र, आमदार राजीव सेठ, आयुक्त N. शशिकुमार, महापालिका आयुक्त अशोक दुर्गुंटी, बोर्डाचे आयुक्त शकील अहमद, जिल्हा युवजन सेवा क्रीडा खात्याचे संचालक B. श्रीनिवास यांनी रामतीर्थ नगर येथील 9 एकर 20 गुंठे जागेची पाहणी केली. या क्रीडांगणाचा अंदाजे खर्च काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना केली आहे, असे सांगितले. आमदार राजीव सेठ यांनी ऑटोनगर येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानापाठोपाठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. क्रीडा क्षेत्राचे वैभव विस्तारणार असल्याचे सांगितले. मराठा मंडळ हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. मराठा मंडळ हायस्कूल बेळगावच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर राजश्री नागराजू होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी जंक फूडऐवजी सकस आहार घ्यावा असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून शरीर सौष्ठवपटू सुनील आपटेकर, बेळगाव शहर PEO GB पटेल, मुख्याध्यापक मुचंडीकर राजू बेळगुंदकर, शाळेचे उपप्राचार्य LN शिंदे, जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक ND पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू सुनील आपटेकर यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केली. यावेळी विविध खेळात राज्यस्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंच्या हस्ते मैदानावर क्रीडाज्योत फिरवण्यात आली. मान्यवरांचे स्वागत शिक्षक MS संभाजीजे यांनी केले. GB पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. श्वेता जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मासपिटी प्रकार, पिरॅमिड, झुंबा डान्स, एरोबिक्स आदी सादर केले. प्रमुख पाहुणे सुनील आपटेकर यांनी संपत्तीपेक्षा शरीर संपत्ती महत्त्वाची आहे, यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे असे सांगितले. PT मेलगे यांनी सूत्रसंचालन केले. श्वेता जाधव यांनी आभार मानले. ठळकवाडी शाळेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात.
ठळकवाडी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात करण्यात आली। स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून SKI सोसायटीचे गव्हर्नर काउन्सिलिंग सदस्य ज्ञानेश कलगडगी, राष्ट्रीय खेळाडू श्रीनाथ दळवी, वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक, मुख्याध्यापक RR कुडतुरकर, क्रीडा शिक्षक विवेक पाटील उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण व हनुमान प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शालेय क्रीडापटूंनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली। त्यानंतर पाहुण्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले। त्यानंतर वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांना क्रीडा शिक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SV भातकांडे तर CY पाटील यांनी आभार मानले। नीना क्रिकेट अकॅडमी, आनंद क्रिकेट अकॅडमी, रॉजर्स क्रिकेट अकॅडमी विजयी। नीना क्रिकेट अकॅडमी आयोजित 12 वर्षाखाली मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या विविध सामन्यात नीना क्रिकेट अकॅडमी, आनंद क्रिकेट अकादमी, राजर्स क्रिकेट अकादमी, लायन्स क्रिकेट अकादमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय संपादन केला। आजच्या सामन्यात यश चौगुले, अमर पठाण, अथर्व करडी, सामी यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला। आजच्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघावर तर लायन्स क्रिकेट अकादमी संघाने SKI स्पोर्ट्स फाउंडेशन संघावर तर नीना अकादमी संघाने युनियन जिमखाना अ संघावर तर रॉजर्स क्रिकेट अकादमी संघाने युनियन जिमखाना ब संघावर विजय संपादन केला। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।